कोकणात ठाकरे गटाचा बालेकिल्ला ठासळतोय आणि कोकणात महायुतीची जादू चालल्याचं चित्र या नगरपालिका निवडणुकीतून स्पष्ट झालंय. एकेकाळी ठाकरेंचा अभेद्य गड मानला जाणारा कोकण आज सलग तिसऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उभाठा सेनेला नाकारतोय. हा जल्लोष आहे कोकणातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विजयाचा आणि हा स्पष्ट संदेश आहे ठाकरेंच्या उभाठ्याचा कोकणातून सुपडा साफ झाल्याचा. कोकणातील 21 नगरपालिका नगरपंचायतींच्या निकालात शिवसेना शिंदे गटाचे 8 नगराध्यक्ष निवडून आले. भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 तर उद्धव ठाकरे गटाला फक्त 1 नगराध्यक्ष पदावर समाधान मानावं लागलं. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले. तरीही एक गोष्ट ठळक आहे, ठाकरेंची उभाठा कुठेच निर्णायक ताकद राहिली नाही. रायगडमध्ये भाजप शिंदे गट आणि अजितदादांची राष्ट्रवादी या महायुतीनं वर्चस्व राखलं. सिंधुदुर्गात उभाठासोबत शिंदे सेना भाजप अशीही लढत झाली, पण विजय महायुतीचा झाला. उभाठा फेल ठरली आणि रत्नागिरीत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं यश मिळवलं. एकूण निकाल काय सांगतो? कोकणातील मतदारांचा कल बदलतोय. शिंदे गटासोबतच भाजपचं कमळ कोकणात फुललं आणि याचा थेट परिणाम आगामी बीएमसी निवडणुकीवर होऊ शकतो. थोडक्यात काय तर कोकणातील नगरपालिका निवडणुकांचे हे निकाल बीएमसी निवडणुकीत उभाठासाठी धोक्याची घंटा ठरू लागले.